ओम नमो भगवते वासुदेवाय. सत्यनारायण कथा अध्याय 2. श्री गणेशाय नमः. सूत वाच. निशात एक काष्टी वेचुनी नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काही पट्टणी भारा आणून ठेविला. तो जाहला तृषाकांत शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत जाहला. हा ब्राह्मण निष्कांचन याचे घरी इतुके धन वावयाचे काय कारण तया लागे पुसता झाला. निषाद वाच. म्हणे ब्राह्मणा तू दरिद्री असता कोठूनी वैभव आले आता दासी दासाही बहुता प्राप्ती झाली तुझ लागी. हात जोडूनी म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया मजवरी करुणी दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद वाच. श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णवे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करुण मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले हे. निषाद वाच. ब्राह्मणासी साष्टांग नमन करुण म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागुडी शरण तुझ असे मी. साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामिया. हे ऐकोनिया ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला. म्हणे जय राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकपा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण हे पाहुणी तो आदरे करुण मज पुसता जाहला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती कच्ची तची. मज सांगितले नारायणी जाण तोची विधान संपूर्ण सांगता झालो त्याला गुण पूर्वपीठिका ज्यापरी. त्याच प्रकारे तयाने जाण पूजिला श्री सत्यनारायण. राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले तये काळी पूजा करावी भक्ती करून वित्तशाठ्य विवर्जुन तोषत नाही नारायण द्रव्ये संभारे करुण. श्री नारायण परमात्मा जाण तयासी सर्वांचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा. सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विदुर गृही तैसाची जाण अतिथ्य करून तोषला. दुर्योधनाचे घरी पूजान अंगीकारी श्रीहरी विदुराची मंदिरी राहता झाला गोविंद. गोपी अजामेळ आणि व्याध हनुमंत विभीषण आणि गृध्य अधमकाय जयस्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे कोणिया राजा पूजा संभार आणि सुओजा मिळवून या प्रीतीने समाजा पूजिता पै झाला. तैसेची निषादा संपूर्ण भक्ती भावे करी पूजन सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणा ते या लोकी सर्व सुख जाण अंती श्रीहरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू. ऐसे ऐकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला तेथून आपले घरी आला राहता झाला आनंदे. आपले स्वजाती जन निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला तेने. आज काष्ट विक्रयात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजिन मी हा निश्चय करून निघाला. तो अनायासे धन पावला चतुर्गुणित ये वेळा आनंद झाला मनात आपले घर येऊनी. स्त्रिये लागी बोलावून सांगता झाला प्रेमे करुण पूजा सामग्री आणि तू ती ऐकून आनंदयुक्त भोजनाचे साहित्य आणीत गोधूम चूर्ण आणि द्रुत दुग्ध शर्करा आणली. त्यांचा करून या पाक आणि पक्काने अनेक पुत्रपौत्रादी सगळी अर्चना लागी बोलाविले. ब्राह्मण उपाध्याय येऊनी स्थापले झाले सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथाश्रवण करविली. भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर. प्रसाद सर्वही सादर सेविते झाले तात्काळ. या लोकी भोग वासना जी केली त्याने कल्पना ती त्या देऊन वैकुंठ राणा अंती स्वसान्निध्य देता झाला. इति श्री इतिहास समुच्चये सत्यनारायण कथा द्वितीयोध्याय.